38 साईजमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे मेजरमेंट्स मी इथे नोट डाऊन करून घेतलेत. उंची असणार आहे 13.5 इंच, छाती 1 नंबर 37, 2 नंबर 38. 1 नंबर छाती म्हणजे काय याचं लाईव्हमध्ये 2 दिवसापूर्वी मी सांगितलं आहे, किंवा ब्लाऊजवरून मेजरमेंट कसे घ्यायचे याचा आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा. त्यामध्ये ह्या सर्व गोष्टी मी एक्सप्लेन केल्यात. त्यानंतर कंबर 34, पुढचा गळा 6.5 इंच आणि 38 मापासाठी शोल्डर आपण टाकणार आहोत 5.5 इंच आणि मुंडा टाकणार आहोत 6 इंच. बाकीच्या सर्व मापासाठी मुंडा आणि शोल्डर किती घ्यायचं याचासुद्धा आपला लाईव्ह झालेला आहे. सो ज्या मैत्रिणी चेक केलं नसेल त्यांनी 2 दिवसापूर्वीचा लाईव्ह नक्की चेकआउट करा. त्यामध्ये सर्व मापासाठींचे शोल्डर आणि मुंडा मी दिलेला आहे. चला लगेचच आता मेजरमेंट कसं टाकायचे याकडे आपण वळूयात. सुरुवातीला आपल्याला लागणार आहे ब्लाऊजची उंची. तर उंची आपल्याकडे आहे 13.5 इंच. तर आपण सुरुवातीला जे काही कार्डशीट पेपर घेतले त्यावरती 13.5 इंचावरती मार्किंग करून उंचीमध्ये 2 इंच प्लस करणार आहोत. 2 इंच कशासाठी ते पुढे तुम्हाला कळेलच, पण इकडच्या बाजूला जर पाहिलं तर एक 3.5 ते 4 इंचा इतकं मी अंतर सोडून दिलं आहे आणि त्यानंतर जे काही उंची टाकायची त्याची लाईन मी आखून घेतली आहे. आपण इकडे सोडलेलं अंतर कशासाठी सोडलं हे पुढे तुम्हाला कळेलच. तुर्तास आपण जी काही आपली उंची आहे त्याच्यामध्ये 2 इंच प्लस करून इथे मार्किंग करून घेऊ. ब्लाऊजची उंची 13.5 आणि 2 इंच प्लस केल्यानंतर संपूर्ण उंची झालेली आहे आपले 15.5 इंच. तर 15.5 इंचावरती मी इथे एक मार्किंग केलं. मार्किंग झाल्यानंतर जे काही आपण 3 पॉईंट घेतलेत 13.5, 14.5 आणि 15.5 यावरती सरळ 3 रेषा आखून घ्यायच्यात, म्हणजे आपल्याला नंतर टक्स घ्यायला इथे सोपं जाईल. हे सर्व झाल्यानंतर आता आपण शोल्डर आणि मुंड्याचं मेजरमेंट आखून घेऊयात. 38 मापासाठी शोल्डर आपल्याकडे आहे 5.5 इंच आणि मुंडा आहे 6 इंच. आता शोल्डर कशा पद्धतीने टाकायचं आहे, आपल्याला गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच आणि उरलेलं जे काही माप असेल ते राहणार आहे आपल्याकडे 3 इंच. तर 3 आणि 2.5 मिळून होतात 5.5 इंच. सो हे सुद्धा गणित तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर 2.5 मापासाठी गळा रुंदी टाकली मी 2.5 इंच आणि उरलेलं 3 इंच जे आहे ते आपण शोल्डर पट्टीसाठी अंतर घेणार आहोत. म्हणजे आपली तयार शोल्डर पट्टी 2.5ची होईल, कारण की अर्धा इंच आपल्याला स्लीव जोडण्यासाठी म्हणजेच बाही जोडण्यासाठी ते अंतर लागणार आहे. तर 5.5चं कॅल्क्युलेशन आय होप की तुमच्या लक्षात आलं असेल. 2.5 आणि 3 मिळून होतात 5.5, जे की आपलं गळा रुंदी आणि शोल्डर पट्टीचं मेजरमेंट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण फ्रंट बॉडीचं कटिंग पाहत आहोत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं स्लीव्ज कटिंग आणि बॅक साईड कटिंग कसं करायचं आहे त्याचा व्हिडिओ येईल. पाठीमागच्या बाजूला गळा रुंदी वेगळी असते आणि समोरच्या बाजूला सुद्धा गळा रुंदी वेगळी असते. गळा उतरू नये म्हणून बऱ्याच टिप्स असतात, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. चला आता पुढे आपण मुंड्याचं मेजरमेंट टाकूयात. 38 मापासाठी आपला मुंडा असणार आहे 6 इंचावरती. जिथपर्यंत आपण 5.5 इंच शोल्डर घेतलं होतं त्या लाईनपासून खाली 6 इंचावरती मी मुंड्याचं मेजरमेंट घेतलं आणि जे काही मुंड्याचं मेजरमेंट घेतले त्यावरती आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. त्यासाठी जिथपर्यंत मुंडा घेतला आहे त्यात तिथपासून मी एक सरळ रेषा आखून घेतली आणि त्यावरती आता आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत. चौथा भाग प्रत्येकाला काढता आला पाहिजे. 33 इंच, 34, 35, 36 सगळ्याचे चौथे भाग काढून एका वहीवरती नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुम्हाला मेजरमेंट टाकायला सोपं जाईल. चला 38 मापासाठी येथे चौथा भाग येत आहे 9.5 इंच. तर 9.5 इंचावरती मी एक मार्किंग केलं आणि समोर जे काय आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मार्जिन घेऊ शकता. कपडा जर जास्त असेल तर 1-1.5 इंचावरती मार्किंग केलं तरी चालेल. 1 इंच मी इथे जे काही माझं मार्जिन आहे ते ठेवलेलं आहे. कंबर माझ्याकडे 34 इंच आहे, पण जे काही 34चं मेजरमेंट आहे ते आपण नाही घेणार. जी काही आपण छातीचा चौथा भाग घेतला होता तिथपासून सरळ खाली लाईन आखून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला कमरेचा भागसुद्धा तिथे भेटतोय. चौथा भाग प्लस 1 इंच, 1.5 इंच हे करत बसायचं नाही. जेवढा काही तुमचा छातीचा चौथा भाग आहे तिथपासून रेष आखल्यानंतर सरळ खाली कमरेपर्यंत घेऊन यायची, तिथे की आपल्या कमरेचं मार्किंग होणार आहे. कारण की टक्सचं जे काही मार्किंग आहे ते आपण इकडच्या बाजूला करणार आहोत. वरती सुद्धा मी 9.5 इंच घेतले, खाली सुद्धा 9.5 इंच घेतले. मग फायनल कंबर कशी टाकायची, ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस चौथा भाग काढून त्यानंतर मग कमरेचं मार्किंग करून कमरेची फिटिंग करायची. तोपर्यंत जे काही छातीचं माप आहे तेच आपलं कमरेचं माप राहणार आहे. पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी मुंड्यामध्ये 1 इंच तिरकं घेतलं आणि गोलाकार आकार देऊन घेतला. मुंड्याचा आकार देऊन झाल्यानंतर आता आपण मेन पार्टकडे आपण वळत आहोत. आता आपल्याला टक्स कसा घ्यायचा प्रिन्सेस कटचा हे सर्व गोष्टी पाहायच्या आहेत, त्यामुळे पुढे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. इकडे जे काही मी मार्किंग सोडलं होतं तो आपला टक्स घेण्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे. 38 मापासाठी मी 3.5 इंच घेते. प्रत्येक मापासाठी हे अंतर वेगवेगळं असणार आहे. तुर्तास 38 मापासाठी तुम्हाला इथे 3.5 इंच घ्यायचं आहे आणि 3.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आता आपण पुढच्या गळ्यासाठी मार्किंग करून घेऊ. ब्लाऊजच्या मापानुसार मला पुढचा गळा हवा आहे 6.5 इंच. वरपासून खाली सरळ लाईनवरती जिथे आपण उंचीची लाईन घेतलेली आहे त्यावरती मी 6.5 इंच मोजून घेतलं.
गळा रुंदी 2.5 इंच ठेवली, कारण की वरतीसुद्धा आपण 2.5 इंच ठेवलेलं आहे. अजून जर गळा रुंद पाहिजे असेल तर 3 इंच इतकं तुम्ही घेऊ शकता, पण ती ब्रॉडनेस खूप जास्त होती. सो जे काही आपलं रेग्युलर ब्लाऊजचं गळा रुंदी असते ती 2.5च असते, तर 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्यानंतर गळ्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंचावरती तिरकं मार्किंग करून घेतलं आणि गोलाकार आकार देऊन घेतला. झालं. इतकं सोपं आहे गळ्याचं मार्किंग करणं. ज्या लाईनवरती मी गळ्याचं मार्किंग केले आणि खाली टक्स घेण्यासाठी जिथे 3.5 इंचावरती मार्किंग केले ती लाईन आपल्याला मिळवून घ्यायची आहे. इथे गफलत होता कामा नये. जी काही 3.5 इंचावरती मी मार्किंग केलं ती लाईन सरळ मी वरती तिरकी गळ्याला जोडलेली आहे आणि ज्या खाली उंचीवरती आपण मार्किंग केलं होतं त्या लाईनसुद्धा आता जी तिरकी लाईन आपण केली त्याला जोडून घ्यायच्या आहेत. आय होप की तुमच्या लक्षात येत असेल मी ज्या पद्धतीने सांगते. जरी याबद्दल तुमच्या काही शंका असतील, काही गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या नसतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. त्याते मी तुमच्या शंकेचं निरसन नक्कीच करेल. आता आपल्याला टाकायचा आहे फ्रंट टक्स पॉईंट. प्रत्येक मेजरमेंटसाठी फ्रंट टक्स पॉईंट हा वेगवेगळा असणार आहे. 38 मापासाठी आपण इथे घेतोय 10.5 इंच. 10.5 इंचावरती मार्किंग केलं आणि त्यावरती सुद्धा एक सरळ रेषा आखून घेतली. आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुरुवातीला समजायला थोडंसं डिफिकल्ट वाटेल, पण सर्व मेजरमेंट घेतल्यानंतर कोणत्या मेजरमेंटमध्ये तुम्हाला काय काय फेरबदल करायचा आहे हे लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येत जाईल. जर या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या नाही तर दुपारी डेली 3 वाजता आपल्या चॅनलवरती लाईव्ह असतो, जो आपला मेन चॅनल आहे मॉमी ऑफ रामीन पुणे, त्यावरती तिथे सुद्धा तुम्ही मला तुमच्या प्रश्न विचारू शकता. चला आता घ्यायचा आहे आपल्याला, जिथे आपण फ्रंट टक्स पॉईंट घेतला त्यावरून आपल्याला छातीचा 10वा भाग टाकायचा आहे. 10वा भाग टाकणं खूप सोपं आहे. 38 मापासाठी फक्त 3 आणि 8 मध्ये एक डॉट दिल्यानंतर छातीचा 10वा भाग निघतो. जसं की 38 मापासाठी 3.8, फॉर एक्झाम्पल 34 मापासाठी 3.4 किंवा 32 मापासाठी 3.2, 38 मापासाठी 3.8 किंवा 40 मापासाठी 4.0. असं 10वा भाग काढणं खूप सोपं आहे. जी काही संख्या आहे त्याच्यामध्ये फक्त एक डॉट द्यायचा आणि 10वा भाग निघून येतो. आता 3.8 वरती मी इथे मार्किंग केलं, म्हणजे 3च्या समोर 8 रेषा जर मार्किंग केलं तर इथे 4 वरती माझा पॉईंट येतोय. 4 वरती मी इथे पॉईंट मार्क केला आणि त्यानंतर खाली सरळ रेषा आखून घेतली. पूर्ण उंचीमध्ये आपण 2 इंच मिळवलेला आहे. अर्धा इंच आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे. अर्धा इंच खाली आपल्याला हात शिलाईची पट्टी जोडण्यासाठी जाणार आहे आणि हे सर्व वजा केल्यानंतर आपल्याकडे कॅल्क्युलेशन उरतं ते 1 इंचाचं जे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं, तर ते 1 इंच इथे मायनस होतं. पहा इथे जे आहे आपण 1 इंच वरती घेतलं होतं, तर 1 इंचावरती मी वरच्या लाईनला तिरकी रेष जोडून घेतली आणि सेम दोन्ही बाजूनी तुम्हाला ते करायचं आहे. म्हणजे 1 इंच आपलं इथे सुद्धा वजा झालं आणि 1 इंच आपलं शोल्डर आणि हातशिलाईची पट्टी करायला जाणार आहे. म्हणजे बरोबर येतं की नाही पहा. बरोबर आपली समोरची उंची जी आहे ती 13.5 इंच आपली तयार होणार आहे. आता टक्स मार्किंग करण्यासाठी सर्व मेजरमेंटसाठी 28 ते 42 पर्यंत तुम्हाला 1.5 इंचाचंच मार्किंग करायचं आहे. ही पद्धत एकदम सोपी आहे. कुठेही कसलं कॅल्क्युलेशन वगैरे तुम्हाला करायची गरज नाही आहे. जिथे 1.5 इंचाचं मी तिरक्या लाईनवरती मार्किंग केलं होतं ते वरती फ्रंट टक्स पॉईंट जिथे आपण 10वा भाग घेतला होता त्याला जोडून घेतला आणि एक फायनल टक्स आपल्याला भेटलेला आहे. तो पॉईंट आपण जी काही मुंड्यामध्ये तिरकी लाईन घेऊन पुढील मुंड्याचा आकार दिला होता तिकडे मिळवून घ्यायची. म्हणजे आपले प्रिन्सेसचे 2 पार्ट आपल्याला भेटतात. किती सोपी पद्धत आहे हो की नाही. आणि अगदी शिवायला सुद्धा एकदम सोपं आहे. जिथे आपला कटोरीचा पार्ट येतो प्रिन्सेस कटचा तिथे फक्त आपल्याला जो काय आपला 10वा भाग घेऊन आपण पॉईंट घेतला होता तिथे गोलाकार आकार देऊन घेतला. खूप सोपी पद्धत आहे की नाही. तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप सोपं आहे. कोणालाही जमेल अशा पद्धतीने मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. होप सो प्रत्येक मैत्रिणींच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट कोणत्यावरती तुम्हाला कटिंग पाहायचं आहे ते सुद्धा मला सांगा आणि आता कटिंग कशा पद्धतीने करते ते सुद्धा दाखवते. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. कोणताही डाऊट वाटला तर कमेंट बॉक्स आपला ओपनच आहे. येऊन तुमचे तिथे प्रश्न ड्रॉप करा. उत्तर द्यायला मी आहेच लाईव्हमध्ये. चला आता जिथे गळ्याचा आकार दिला होता तिथे सुद्धा गोलाकार व्यवस्थित कट करून घेतलं. एकदम सोपी पद्धत आहे. जरी कोणी नवीन शिवणकाम शिकत असेल आणि त्यांना प्रिन्सेस कट खूप अवघड वाटत असेल त्यांच्यासाठी तर अगदी सोपी पद्धत आहे. ज्या पद्धतीने मी समजावून सांगते त्या पद्धतीने जरीही तुम्हाला नाही समजलं तरीसुद्धा अजून सोप्या पद्धतीने कसं सांगता येईल मी याचासुद्धा नक्कीच विचार करेल. आणि अजून काही व्हिडिओमध्ये तुम्हाला जर अपडेट पाहिजे असेल की नाही या पद्धतीने सांगा किंवा व्हिडिओ क्लिअर नाही आहे, कुठे समजत नाही आहे, तुमच्या अगदी छोट्या छोट्या शंकासुद्धा मी समजून सांगेल. जिथे आपण गोलाकार प्रिन्सेस कटला आकार दिला होता तिथे सुद्धा आपण या पद्धतीने गोलाकार कट करून घेतलं आणि शिवायला एकदम सोपा आहे. फक्त गोलाकार आकारामध्ये शिवायचं आहे. आता प्रश्न येतो तो म्हणजे आता आपल्याला प्रिन्सेस कट जोडताना अर्धा इंचाचं मार्किंग लागणार आहे. कारण की जिथे आपण दोन्ही पार्ट एकमेकांना जोडणार आहोत तिथे अर्धा इंचाचं मार्किंग लागणार आहे. जे की तुम्हाला जो आपला 2 नंबरचा पार्ट दिसतोय तिथे ते अंतर वाढवून घ्यायचं. एक थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. ते आतल्या बाजूने दाखवते पण आतल्या बाजूने असं वाढवायचं नाही आहे. तुम्हाला जो काही भाग आपल्याला जोडायचा आहे त्याला
बाहेर बाजूने गोलाकार आकार देऊन वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा इंचाचा जोड द्यायला तुम्हाला सोपं जाईल आणि आहे तो टक्स तुम्हाला भेटेल. तर आता तुम्हाला कट केलेलं हे जे आहे 1 नंबरचा भाग जो आहे तो तिरका दिसत असेल, पण ज्यावेळेस तुम्ही तो कटोरीला जोडता प्रिन्सेस कटच्या त्यावेळेस तो पार्ट एकदम सरळ होऊन जातो आणि हुकलूक पट्टी तुमची सरळ लाईनमध्ये येते. या व्यतिरिक्त जर मधला टक्स तुम्हाला घ्यायचा असेल, जर पफ कमी येत असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही हुकलूक पट्टी जी काय आहे तिचा मध्यभाग घ्यायचा आणि आडवा 2 इंचाचा टक्स घ्यायचा, पाऊण इंचाचा. लगेचच तुम्हाला तुमचा जो काही पफ आहे प्रिन्सेस कटचा तो सुद्धा भेटून जातो. पण या पद्धतीने जर तुम्ही ट्राय केलं प्रिन्सेस कट तर नक्की 100% पफ येतो. दोन्ही पार्टचे सेंटर पॉईंट काढून घ्यायचे आणि त्यानंतरच एकमेकांना जोडायचा. त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी YouTube आणि Instagram दोन्ही ठिकाणी टाकलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.